संजीवन म्युझिक थेरपी. सूर संजीवन म्युझिक थेरपी. नमस्कार, मी सूरसंजीवक डॉक्टर संगीता सांगवीकर. सूरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टशी गेली 10 वर्ष असोसिएटेड आहे. डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांच्याकडून सूरसंजीवन मेथोडॉलॉजी ऑफ ट्रीटमेंट ही शिकलेली आहे. डॉक्टर कट्टी यांनी भारतीय शास्त्रीय संगीत, आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स, मॉडर्न मेडिसिन्स आणि न्यूरोसायन्स याची एक उत्तम सांगड घालत सूरसंजीवन ही थेरपी विकसित केलेली आहे. आणि त्यांच्याकडून शिकताना एखाद्या शास्त्राच्या उद्गात्याकडनं आपण जेव्हा ते शास्त्र शिकतो त्यावेळेला तो जो इफेक्ट असतो तो खूपच अमेझिंग असतो. तर बेसिकली ट्रीटमेंट, थेरपी म्हणजे काय? थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. ट्रीटमेंट कोणावर केली जाते? तर ज्याला काही विकार झालेला आहे, ज्याला काही आजार झालेला आहे, अशा माणसावर ट्रीटमेंट केली जाते. धडधाकट माणसावरती, जो हेल्दी आहे त्याला काही ट्रीटमेंट लागत नाही. बेसिकली भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे, ज्याच्या अनेक त्याच्यामध्ये डायमेन्शन्स आहेत, पण त्याची निर्मिती ही त्याच्या डेफिनेशन प्रमाणे म्हणजे रागा इति रंजयते, म्हणजे त्याची निर्मिती जी आहे ही रंजन करण्यासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी झालेली आहे. एंटरटेनमेंटसाठी जी कुठलीही गोष्ट असते ती थेरपी म्हणून वापरता येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की एंटरटेनमेंट हा वेगळा भाग आहे. म्हणजे आता समजा आपल्याला जिभेचं रंजन करायचं आहे तर आपण खूप छान छान पदार्थ खाऊ, पण ते पदार्थ आपण ट्रीटमेंटसाठी खाणार नाही. कुठलाही मेडिकल प्रॅक्टिशनर, कुठलेही डॉक्टर आपल्याला असं नाही सांगणार तुमच्या आवडीचे पदार्थ खा आणि तुम्ही बरे व्हा, असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ट्रीटमेंटच द्यावी लागते. मेडिसिन्स आर बेटर बट दे क्युअर द एलिमेंट्स. त्याच्यामुळे राग किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातली प्रिन्सिपल्स वापरून ट्रीटमेंट होणं हे जवळजवळ अशक्य आहे. तुम्हाला बरं नाही आहे, म्युझिक ऐका असं सांगितलं जातं. काही काळासाठी येस, म्युझिक आपल्याला डिस्ट्रॅक्टही करतं, पण ती थेरपी नव्हे. थेरपी कशी? तर जी रोगाला ॲड्रेस करेल अशी थेरपी असते. स्किन क्रीम्स असतात जी आपण मॉइश्चरायझर म्हणून स्किनवरती लावतो. ते आपण स्किनची एंटरटेनमेंट करत असतो, म्हणजे ती छान दिसावी, ग्लो यावा ह्याच्यासाठी. पण ज्या वेळेला स्किन डिसीजेस होतात आणि त्या स्किन डिसीजेससाठी जी काही क्रीम्स वापरली जातात ती चुरचुरतात, ती काही छान मॉइश्चरायझर आपल्याला छान देत नाहीत, स्किन ग्लो करत नाहीत, पण ती रोग बरा करतात. एक्झॅक्टली हाच प्रकार म्युझिक वापरून थेरपी करण्यामध्ये आहे. आता सध्या सोशल मीडियावरती किंवा बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्सवरती असा एक नॅरेटिव्ह पसरवला जातो आहे की अमुक एक राग ऐका आणि हे रोग तुमचे बरे होतील, या रागावरची आधारित गाणी ऐका, हे रोग बरे होतील. डिस्ट्रॅक्ट होऊन बरं होत कधीही नाही. बरं करण्यासाठी ते राग आहे असे वापरून चालत नाहीत. ते राग मॉडिफाय करायला लागतात आणि जे डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांनी सुरावलीच्या फॉर्ममध्ये ते राग मॉडिफाय केलेले आहेत. आणि मॉडिफाईड राग हे ट्रीटमेंट करतात. त्याच्यामध्ये डायग्नोसिस पार्ट येतो, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्ट येतो. कुठलीही ट्रीटमेंट जी असते ही बरं करण्यामध्ये तर त्याचा निश्चितपणे त्याचा एम असलं पाहिजे की इट शुड क्युअर द पेशंट, पण ॲट द सेम टाइम ती व्याधी पुन्हा उद्भवू नये याच्यासाठी सुद्धा ती थेरपीनी एम करायला हवं आहे. कुठलाही थेरपी म्हणल्यानंतर त्याला एक वैद्यकीय बॅकग्राऊंड ही असणं खूप गरजेचं आहे. आणि सूरसंजीवनची जी काही थेरपी आहे ती आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स, मॉडर्न मेडिसिन्स आणि न्यूरोसायन्स खूप स्ट्रॉंग असं त्याला फाउंडेशन आहे. तर बेसिकली थेरपी जी असते ही ट्रीटमेंट म्हणून केली गेली पाहिजे आणि त्यांनी पेशंटला बरं वाटलं पाहिजे. डिस्ट्रॅक्ट होऊन म्हणजे की स्ट्रेसमुळे अमुक एक तुम्हाला आजार झालेला आहे, स्ट्रेसमुळे डायबेटीस झाला, स्ट्रेसमुळे शुगर वाढली, स्ट्रेस कमी करा तुम्हाला बरं वाटेल असं होत नाही. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समुळे स्ट्रेस मॅनेज करता येतो. स्ट्रेस फॅक्टर हा कॅन बी मॅनेज्ड, पण जो काही झालेला विकार आहे त्याच्यासाठी थेरपीच घ्यावी लागते. आणि सूरसंजीवन म्युझिक थेरपी ही जी आहे
this aims at curing a patient. Thank you so much.